तर तिथं नवी मुंबईत पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात आहे। पावसामुळे लोकल ही विलंबान आहे। पनवेलपासून ते सीएसएमटी लोकल जी आहे ती 15 ते 20 मिनिटं विलंबाने धावते। पहिलाच दिवस आहे आठवड्याचा आणि पहिल्याच दिवशी मात्र लेटमार्क लागण्याची शक्यता आहे। या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, आठवड्याचा पहिलाच दिवस पण या ठिकाणी मात्र लोकल 15 ते 20 मिनिटं विलंबाने धावत असल्या कारणाने मुंबईकरांना आज मात्र लेटमार्क लागू शकतो। नक्कीच 2 दिवसापूर्वी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती। त्यानंतर नवी मुंबईसही मुंबई परिसर असेल या ठिकाणी आता उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे। पहाटेपासूनच जोरदार पाऊस लागला आहे आणि याचा फटका कुठेतरी लोकल सेवा आहे त्याला बसलेला आहे आणि त्यामुळेच पनवेल पासून ते सीएसटी असेल किंवा ठाणे लोकल असेल त्या उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज सोमवारचा दिवस, आठवड्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे लेट मार्क लागण्याची शक्यता तर आहेच आणि त्याचसोबत नवी मुंबई परिसर असेल तो पूर्णपणे पावसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। रिमझिम या ठिकाणी पाऊस असला तरी गारवा सध्या निर्माण झालेला आहे। सध्या वाहतूक कोंडी नाही आहे, व्यवस्थित वाहतूक सुरू आहे। मात्र रेल्वेला याचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी 10 ते 15 मिनिटं उशिराने ही रेल्वे सेवा सुरू आहे आणि अद्याप पाऊस जरी थांबलेला असला तरी देखील गारवा या ठिकाणी देखील निर्माण झालेला आहे। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।